म्हणते, एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणल असं नाही. दोन चार तरी खौट बोलणारच महाराज बरं का. कुणी म्हणलं की नाही, अरे काय सांगायचं, कीर्तन आहे, ती म्हणणार त्याचं काय, लोकांचं खायचं आणि लोकाला द्यायचं, लोक आहेत ती महाराज बरं का. कुणी म्हणलं की नाही, अरे अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्या पाटलांच्या शिवलाताई पाटलांचं कीर्तन ठेवलं म्हणे. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का महाराज. लोक लय बेकार, लोक जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. म्हणून माझी विनंती आहे, लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं निहिलेली बी सांगायची नाही महाराज बरं का. जे ते शांततेत करायचं, लोकाला काही घेण देण नाही. बघा, गोरी बायको केली तरी लोक म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. अरे मग करू काय, सगळ्याच मध्यम कलर कुठनं आणायचा आम्ही महाराज, लय अवघड. मला विचारा ना, शांत कीर्तन केलं नेबळाट होतं, काही कळा नव्हती, उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला, येत काय नाही येड्याला, नाचू नाचू जिरवतो. अरे करू काय, कशीच जगू देत नाहीत महाराज माणसं. लोक कीर्तनही करू देत नाही आणि संसारही करू देत नाही. मग जाऊ द्या, अनंत वाचाळ बरळती, कशाला या कल्पनेत पडायचं. लोकांनी चांगलं म्हणावं ही अपेक्षा नकोच देवा. माऊली म्हणतात जगे आवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड भो. माऊली म्हणला मला फार आवडतात. माऊली म्हणतात मला फार आवडतो लोकांनी बोललेलं, कारण जोपर्यंत लोक नावं ठेवतायत तोपर्यंत मी भजन करणार. ज्या दिवशी लोक प्रशंसा करतील मी स्वतःचं कौतुक करणार आणि देवाला विसरून जाणार. याच्यापेक्षा लोकांनी त्रास दिलेला बरा, लोकांनी त्रासच द्यावा. आणि तुम्हाला तर सांगते माय, तुम्ही तर मनावरच घ्यायचं नाही, यांना तरी परमार्थ करावा लागतो. तुम्ही नुसतं वैष्णवाचं घर सांभाळा, जगाचा मालक तुमच्या संसाराची राखणदारी करतो. काही लागत नाही माय तुम्हाला, लय गोड आहे तुम्ही, लय पेटच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. घ्या आई शपथ लय गोड आहे तुम्ही, तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे महाराज बरं का. तेवढा एकच फॉल्ट आहे माय आपल्यात, नाही तर आपल्यासारखा माणूसच नाही. हा तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हा आम्ही बोलतो त्याचं कारण तुम्हीच आहे महाराज बरं का. तुम्हाला लेख म्हणून सांगते, काही देऊ नका बायकांना, पैसा अडका कपडे लत्ते काही नको, फक्त 4 माणसात सन्मान द्या. जो पुरुष आपल्या बायकोचा 4 माणसात अपमान करत नाही ना, ती बाई त्या पुरुषाचा गोकुळ केल्याशिवाय सोडत नाही, एवढी ताकद तिच्यात आहे. चांगलं वागा, वाजवीत जा, कधीतरी आमचं बी कौतुक करीत जा. बायांचं सगळं झोंबतं तुम्हाला, कीर्तन मरू दे तिकडं महाराज बरं का, सगळ्यातच काटा आहे तुम्हाला आमचा. बरं खरं सांगा माय, मी काय खोटं बोलले का. संसारात नवरा शहाणा असला सुख लागतं की नाही ग माय, खरं सांगा. संसारात कोण शहाणा लागतो. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं एकदा पेटल्यावर सॉरी झाल्यावर येईल अक्कल होईपर्यंत सांग. संसारात शहाणा कोण लागतो. तुम्ही कोणाच्या जीवावर सगळं सोडता माय, नवऱ्याची की नाही. मी नाही, ज्ञानोबराय म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं ना बाई सगळं सहन करते. आम्हा वैष्णवाचं तसंच आहे. आम्ही एकदा पंढरीच्या मालकाची लेकरं झालो ना, मग बाकीच्याला आम्ही जुमानत नाही, कल्पनेला आम्ही पायाशी ठेवत नाही. आम्ही परिपूर्ण सुखी असतो जेव्हा पंढरीचा बाप आमचा मालक असतो. आम्हाला काहीच कमी पडत नाही, काहीच नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, शहाणा तो धनी घेतो येथे. मालक धनी म्हणजे मालक शहाणा भेटला आम्हाला. आता कल्पनेची वादा न हो कमणे, आता नाही कोणाच्याही पाया पडत आम्ही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. नाही घे, निष्ठावंत आहे नामदेवराय म्हणतात नाहीच. आणि का करावं, कोणाला मानतोय हे कळलं पाहिजे आम्हाला. परिस्थिती वाईट नाही करून घ्यायची माय. या विषयाकडे करा ना विचार. अगं तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं की नाही. तुकोबांना 2 बायका. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे महाराज बरं का. ती काय झालं, पहिली बायको रखमाबाई, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण दादा देव पण इतकी मस्करी करतो ना, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या अगोदर
पहिलीलाच लिकरू झालं. देव बी लय मजा घेतो महाराज बरं का. 2 बायका, पहिली रखमाबाई आणि दुसरी जिजाबाई. श्रीमंत घरची पोरगी ती जिजाबाई. पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. जिजाबाई आवली एकच बरं का. खरं नाव जिजाबाई, टोपण नाव आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात. 3600 एकर ऊस होता ऊस. 1425 माणसं एका दिवशी जिच्या बापाच्या हाताखाली ती नवऱ्याच्या घरी मिठा सोबत भाकरी खायची. 2 BHK तुमच्या सुनचा माहेरी. पण काय नाचती महाराज भांडणात. नुसतं बोला तुम्ही काही. माझा काय त्या भिकारी नव्हता, तो यासारख्या दलिंदराच्या दारात दिले. लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं मी तुला वय म्हणलं. तुझ्या आधी लय चांगलं चांगलं बघाय आलतं मला. माझं नशीब नासक, मी तो या पदरात पडले. लयच अवघड आहे ग माया आपलं. आपल्याकडे हाय कमी पण बोभाटा लय आपला. एवढी श्रीमंत घरची पोरगी ग माय, पण नवऱ्याला शब्दानं बोलत नव्हती. 4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, तरी आधी तुकोबांनाच भाकरी मग स्वतः. अशी बायको भेटायला भाग्य लागतं महाराज. आवली सारखी बायको भेटायला माणूस तुकोबारायच लागतो. बाकी कोणाचंही कामानं शक्य नाही महाराज. हे तुकोबारायांचं सामर्थ्य आहे की त्यांना आवली सारखी बायको भेटली. पुण्यवान होते दादा ते. मग काय, एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या द्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना तुम्ही? थोडेफार तुम्ही शेतकरी आहे का? शेत ना तुम्ही, शेत. एवढाच एक शब्द येत आहे मला, दुसरं काही सुद्धा येत नाही महाराज. तुमच्या आयराणीतला तेवढा एकच शब्द येत आहे, शेत. कारण आमच्याकडे वावर म्हणजे शेत महाराज बरं का. शेतकरी ना तुम्ही? हाय का? शेतकरी आहात ना तुम्ही? मग टू बी प्राऊड फार्मर रे. शेतकरी आहात कौतुकानं सांगा. बाकीचे कसे बोंबलतात, अध्यक्ष, सचिव, चेअरमन. आपण बी बोंबलायचं रे जरा. तसा स्वाभिमान पाहिजे की आपल्याला. बरं खरं सांगा, आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा, तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी दादा. खरं सांगते, मोठं व्हावं तर शेतकऱ्याच्या पोरानं व्हावं. आणि व्हावंच. शेतकऱ्याच्या पोराच्या बंगले, गाड्या, महाड्या असाव्याच का नसाव्या? कुणी टिकवलं एवढं सगळं सांगा. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? हा, आर्मीत भरती होणारी पोरं आपली शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? आणि वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? वृद्धाश्रमात हा, नोकरीवाल्याचे, जागीरदाराचे, पैशावाल्याचे. ती कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला महाराज बरं का. तसे आम्ही श्रीमंतात ना दादा. अरे आम्ही बाप फाटक्या धोत्रात का सांभाळे ना, पण आम्ही बाप बापाच्या घरातच सांभाळतो. ही शेतकऱ्याच्या घरची शिकवण आहे दादा. अरे शेतकरी ना, असं काय करता? चला सांगा दादा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाणी नाही सापडलं तर काय लावतो? हा, लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावं लागतो महाराज. तुम्हाला सांगते पेटकर, काटा मोडला जिजाबाईला हो, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला. माझी या सकळा हरीच्या आदासा. किती करतो तो पांडुरंग माझा त्याच्यासाठी. राजस करतो रे, लाडावतो. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. त्या पांडुरंग परमात्म्याला दया आली माय. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई. कस पांग फेडू कस हो तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ वाढीन जीव माझा
पाऊलांची जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील देवा फिरत्याचा का वरती देशी फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार विठ्ठला आकाशी झेपा घेरे पाखरा आकाशी झेपा घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. या सगळ्या बदल्यात आम्हाला एवढंच करायचंय पाऊली चालती पाऊली चालती पाठीमागच्या दोन चार अग येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसल म्हणायला तर जरा कळलं तिला कळलं महाराज बरं का. पापुली चालती पापुली चालती हरी बोल. दुखी संसाराची वा दुखी संसाराची हरी बोल. पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी. टाळ नको तुम्हाला काय टोचतो का देव? नाही नाही तुम्हाला ही गवळण जमत नाही. तुमची वेगळी गवळण आहे. तुझ्यासाठी गेले वनात गवळण आहे तुमची आहे का नाही. तुम्हाला अशा गवळणी कुठल्या जमत्या त्या? हा रात्री चल माझ्या गावाला जाऊ. तारी 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 रात्री चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव रात्री चल माझ्या गावाला जाऊ.